हाय नमस्कार, शुभ सायंकाळ सर्वांना. तर आज एक खूप छान असा व्हिडिओ बनवणार आहे. ती भाजी कुणाला माहीत आहे, कुणाला माहीत नाही, कुठं मिळते काय ते सगळंच मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय झालं, माझी मुलगी मगाशी गेली होती बाजारात मध्ये ऑफिसला गेली आणि ऑफिसवरनं येता येता बाजारात जाऊन आली. आणि ती भाजी आहे ना, तिचे पप्पा होते तेव्हा सारखी आणायची भाजी. पावसाळा चालू झाला आणि एकदा ती भाजी बाजारात आली ना का तिचे पप्पा कायम ती भाजी घेऊन यायची. आणि मी जेव्हा लहान होते तेव्हा ना आमच्या गावाकडं माझी म्हणजे चुलते ते रानातून ते घेऊन यायची ती भाजी. आणि त्याचा असा कंद असतो आणि तो फक्त पावसाळा चालू झाला की मग ते तो वेल आहे ना तो भरतो, त्याला म्हणजे पालवी फुटते आणि पाऊस गेला ऊन पडायला लागलं की ते वाळून जातो तो असं येते. आणि पाऊस झाला की परत चालू होते ते, असा वेल आहे तो. तर मग आणि ती भाजी खूप महत्त्वाची आहे, बिगर केमिकलची आहे. काय काय लोक आता कसं झालेलं आहे, काही लोक त्याची शेती करायला लागलेले आहेत. जर ती लोक जी शेती बनवतात ना त्यांच्याकडे कायमच ती भाजी असते. म्हणजे काय म्हणजे कसं असलं की पाट्या ती पोतं घेऊन येतात. पण पहिलं कसं होतं, पहिलं फक्त ती रानातच मिळायची, म्हणजे रानात गेल्यानंतरच भेटत होती. आता कसं झालेलं आहे, लोक त्या भाजीची ना शेती करायला लागलेली आहेत. कारण ना कोल्हापूरच्या स्टँडला अशी पाट्याने पोतं घेऊन बसतात ते, कारण तेवढं ते भाजी दुर्मिळ भाजी आहे ती. तशी बघितली ना तर खूप दुर्मिळ भाजी आहे ती फळभाजी. पण ही लोक काय करायला लागलेले आहेत, आता त्याचा व्यवसाय म्हणजे व्यवसाय झालेला आहे त्या भाजीचा. बहुतेक ती खत तर मारतच असतं आता, ते एवढं मला सांगता येणार नाही. पण मला असं वाटते जनरली. तर कोणती भाजी आहे मी तुम्हाला सांगते. तर ती आहे हे बघा, ही भाजी आहे ती करटुली आहेत. करटुली 100 रुपयाची 5च आहेत बघा. तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात मला सांगा बरं का. करटुली कोण कोण काय काय म्हणतं मला नाही माहिती. आणि ह्याचा कंद असतो बरं का, कंद असतो ह्या भाजीचा. तर 20 रुपयाला बघा 5च आहेत ती करटुली, मोठी मोठी आहेत बघा. ते एवढी लोक ना ती एवढ्यापासून बसलेल्या याच्यात विकायला घेऊन बघा, पाठीमध्ये वत्त्यात एवढ्या करटुलेपासून. म्हणजे लोक व्यवसाय करायला लागले ना त्यामुळं कसंही. आणि हे कसे माहिती का, फक्त पावसाळ्यामध्येच ही भाजी मिळते. नंतर तुम्ही किती जरी प्रयत्न केला ना तर ही भाजी भेटत नाही. हां, गोड काय लोक ह्याला ना गोड कारलं म्हणतात, आम्ही तर करटुलीच म्हणतो. हां, आणि खरं सांगते ही पावसाळ्यामध्ये ही भाजी खावी. कारण ना एकदा पावसाळ्याचा सीझन संपला ना का परत ही भाजीच मिळत नाही. तुम्ही किती जरी प्रयत्न केला ना तर मिळत नाही. तर अशी आहे बघा ही करटुली. कुणी करटुल्याची भाजी खाल्लेली आहे मला सांगायचं, कमेंटमध्ये मला सांगायचं. आमच्या कैवल्याचा दंगा चाललाय, बोटबीट गावल रे दरवाजामध्ये. काय आहे कैवल्य या, काय आहे करटुलं, काय म्हणायचं करटुलं. मम्माने आणली भाजी. हां, भाजी काय म्हणायचं त्याला, हां करटुलं. त्याला अजून एवढं काय बोलायला येत नाही. पण छान आहे अशी भाजी. तुरडाळ घालायची, तुरडाळ भिजत घालायची आणि ही कट करायचं. आणि त्याच्या आतलं बी असतं ना छोटंसं, ते बी काढून टाकायचं. नाही तर ते बी शिजत नाही ना, म्हणजे दाताखाली आलं का टच कच लागतं. म्हणून हे आहे ना, ह्याचं आतलं बी काढून टाकायचं. फक्त वरचं आणि मऊ भाग आहे तेवढाच घ्यायचा. आणि कांदा घे बाबा घे, कांदा चिरायचा आणि त्याच्यामध्ये ही भाजी करायची. तर कुणी खाल्लेली आहे ही भाजी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. आता आणली परत कशाला आणतं, कारण लय महाग आहे ही भाजी. खरं 100 रुपयाला 5 म्हणल्यावर 20 रुपयाला 1 करटुलं. घे बाबा, 20 रुपयाला 1 करटुलं. सर्वांनी खावे. आयुर्वेदिक आहे, म्हणजे मला काही त्याच्यातले फायदे एवढे काय माहीत नाहीत. पण बिगर केमिकलचं, फक्त माती आणि पाणी त्याच्यावर चाललेलं आहे हे.
रानभाजी करटुलं. तुम्ही काय म्हणता मला नाही माहिती, पण आहे. कारण ना कोल्हापूरच्या स्टँडला एक आजी बसलेली ना, मग त्या मी गेल्या वर्षी का काय आणलेलं, तेव्हा त्या काय म्हणल्या, आमचं शेतच आहे म्हणले करटुल्यात. म्हणून मी म्हणते तुम्हाला की त्याची शेती केली जाते. मला माहीत आहे म्हणून, नाहीतर माहीत नसतं तर मी बोललीच नसते की शेती करतात म्हणून. तर आता करटुल्याची पण शेती व्हायला लागली. आता अळिंब, मशरूम हे फक्त पावसाळ्यात मिळत होतं, आता त्याचीसुद्धा शेती केली जाते. मग कशाची शेती केली जाते मग ती तुम्हीच बघा. आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही, का सीजनलाच मिळेल आणि सीजनलाच काही, असं काही राहिलं नाही. आता 12 महिने सगळं मिळतं. हेच तुम्हाला सांगायचं होतं. चला बाय बाय सर्वांना. आणि कुणी कुणी करटुले खाल्लेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आम्ही तर करणारच आहोत भाजी, चांगली चरचरीत चटणी मीठ घालून. त्याला दुसरं काही टाकायचं नाही. जर तुम्ही बाकीचं काय काय आईल पहिले जर ते मसाले टाकले ना, हाय त्या भाजीची चव जाते. आपण काय खातो तेच कळत नाही. म्हणून रानभाज्यांमध्ये जास्त मसाले टाकायचे नाहीत, ओरिजिनलच खायचं बिगर मसाल्याचं. नाहीतर तुम्ही घाला त्याच्यात कांदा आणि खोबरं सगळं वाटून घुटून घातल्यानं त्याची आहे ती ओरिजिनल चव निघून जाते. त्यामुळं ओरिजिनल चवीनेच खावावं रानभाज्या.